एक आगळाच वेगळा होता महाराजांचा घोडदळ सह्याद्रीच्या कड्या कपारात उधळत असताना काय घडलं पुढे लक्ष पुरवायका जय भवानी श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे दपावर थापतून तुण्याता जय रहा महाराजाचा प्राण जय रहा महाराजाचा प्राण जय रहा महाराजाचा प्राण जय रहा महाराजाचा प्राण शिव प्रभंत गात गुणगान शिव प्रभंत गात गुणगान शिव प्रभंत गात गुणगान शिव प्रभंत गात
उपाला महाराजांना आक्षेप झाल्यानंतर कर्तव्यकर माणसाच्या गुणाला थांबत नसतात आणि ते मानत नसतात. राजानं कृष्णाला टाच मारली आणि कृष्णा सह्याद्रीच्या कड्या कबरात दौडू लागलेले आहे. आमच्या घरी शुभ कार्य आरंभलेलं आहे. बाळ रायबाचं लग्न ठरलेलं आहे. शुभ लग्नाच्या कार्याला आरंभ झालेला आहे. लग्नाच्या निमित्तानं तुम्ही आमचं गाव पावन कराल. आपल्या पदस्पर्शानं आमचं उमरठे गाव पावन होईल. आपण यावं निमंत्रण देत आहे. नाही आम्ही मोठ्या लग्नाला जाणार आहोत. राजे जरा कोढ्यात बोलले. तानाजी पुढे म्हणाले लग्न कोणाचं आणि आम्हाला काय आमंत्रण नाहीये. तुमच्या घरी शुभ कार्य असल्यामुळं तुम्हाला आम्ही आमंत्रण देऊ शकत नाहीये. कोणाचं लग्न? किल्ले कोंढाण्याचं लगीन म्हणतास. किल्ले कोंढाण्यावर नाही. आम्ही जातीला जाऊ. तानाजीने आपल्या मुलाच्या लग्नाचं कार्य आपण नंतर गडावर घ्यावं. मुळीच नाही. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. महाराज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग करीन माझ्या रायबाचं. तो पर्यंत लग्न कार्य थांबल्या जाईल. हर महाराज अष्टमीच्या रात्री कर्तव्य
आताच्या तानाजीने म्हटलं असतं एवढा मोठा लग्नाचा मंडप, या लग्न मंडपात खाऊन पिऊन घेतो ना राजा, नंतर तुमच्या गडागडा येतो. पण तसा नाहीये. आपला राजा संकटात असताना आपण लग्नामध्ये वरबाप मिळून हे आपल्याला शोभला जात नाहीये. तानाजी निघालेला आहे आणि महाराजांनी आपला शेला तानाजीला अर्पण करतात. तानाजी उमराटे गावाला परत फिरलेला आहे आणि इकडं लग्नाची लगीन घाई दिसून यायला लागलेली आहे. नवऱ्या मुलाला हळदी लागलेली आहे. चंद्राच्या नक्षत्रासारखी मुलगी आलेली आहे. तिच्या अंगाला हळदी लागलेली आहे, हळदी लागलेली आहे, हळदी लागलेली आहे. एक सुनबाई, एक आगळंच वेगळं दृश्य त्या मंडपामध्ये येऊन उभं राहिलेलं आहे. होणारी सुनबाई तानाजीची आणि बाळ रायबानं बांधलेलं ते बाशिंग लग्नाचं वर वधू मंडपामध्ये आल्या होत्या. पण गडावरून मावळे आले. तानाजीच्या पत्नीला कळलं ते लग्नाला थांबत नाहीये, ते शुभ कार्याला थांबत नाहीये, ते किल्ले कोंढाण्यावर लढायला जाणार आहे, किल्ले कोंढाण्यावर लढायला जाणार आहे. तानाजीची पत्नी घराच्या बाहेर आली आणि आपल्या पतीला काय म्हणत आहे, दानी मी ऐकलंय ते खरं आहे. काय ऐकलं तुम्ही? आपल्या घरी शुभ कार्य? हो. तुम्ही म्हणजे लढायला जाणार? हो. काय अक्कल आहे तुम्हाला? अगं काय म्हणाले? रागव नका हो. पाहुणी मंडळी आलेले नेहमीच रागवता, पण आजच्या वेळेला रागू नका. बाळ रायबाच्या अंगाला हळदी लागलेली आहे. चंद्राच्या नक्षत्रासारखी सुनबाई आलेली आहे. तिच्याकडे बघा. लग्न सोडून जाऊ नका. तुमचं नेहमीच राजकारण, नेहमीच लढाई, नेहमीच म्हणता स्वराज्य मिळवीन, स्वराज्य मिळवीन. पण 2 दिवस थांबा. अगं वेळ मराठा धनी संकटात असताना मला लग्नामध्ये वरबाप मिळवला आहे, शोभला जात नाही. कपडे आण माझे. एकही शब्द पुढं आलाच नाही. पण आम्ही कुठं जात असताना पुढं बोलते. इथं चांगले आहेत. तानाजीला कुंकुम तिलक लावलेला आहे. रणांगणात जाणाऱ्या पतीला तानाजीची पत्नी ओढा लागलेली आहे. यशवंत व्हा, जयवंत व्हा, यशवंत व्हा, जयवंत व्हा. एवढ्या ताटाची निरंजन विजली, कुंकाचा करंड जमिनीवर कोसळला गेला. नका हो नका. तुम्ही लढावर जाऊ नका. तुम्हाला ओवळत असताना ताटाचे निरंजन विजली. स्वामी थांबा. अगं वेळ मराठाचा धनी संकटात असताना ताटाचे निरंजन विजली म्हणजे तुला भीती वाटते? ताटाचे निरंजन विजली म्हणजे आम्ही मरणार. ताटाची निरंजनी नाही विजली तर जिवंत राहणार. अगं रणांगणात लढणारा शिपाई नेहमी अमर नसतो. जो मिलिटरी जातो ना तो अमर उद्देशाने जात नाहीये. जो उद्धार करून जातो आणि भारताच्या सीमेवर रक्षण करतो, अशा वीर जवानांना, अशा या शिपायांना, अशा या वीर कर्तबगार महाराष्ट्राच्या वीर जवानांना शहिराचा त्रिवार मानाचा मुद्रा पुन्हा. पण कर्तबगार माणसं, रणांगणात लढणारा शिपाई तो नेहमी अमर नसतो. त्याला मूर्ती असते, मूर्ती. अगं वेडे, तुला जर भीती वाटत असेल, तानाजीने आपल्या पत्नीच्या कंपनाचं कुंकुम सांगितलं. परत आल्यानंतर सूर्याजी मामा हर 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 तानाजी विरत चालला.
संतीला तोर होरी विरता लल्ला विरता लल्ला कोंडांना किल्ला घेण्याला किल्ला घेण्याला कारळीचा भरोसा नाहीये पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो मी पोहोचवायची तयार करेन जरा टाळी वाजवा पाठीमागाचा कोंबड्याचा आवाज आवडत असते आवडतो ना आपल्याला जरा टाळी वाजवा दोस्त आहे आणि म्हणा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की घोड्यावर ताना बसलेला अरे वेड्या तुझा मृत्यू तुझ्या समोर आहे तुझा मृत्यू तुझ्या समोर आहे ताना जरा विचार कर मृत्यू येऊ दे मृत्यूला मरणाची भीती भेडा मूर्ती आला तरी चालेल मला जर स्वराज्य वाटत असेल तर या तानाच्या मूर्तीचं काय आला तर येऊ दे मरणाची भीती भेडाला भीती भेडाला तर हरिराजाला ओढण्याच्या येऊन काय करत पोशाख बदलला कवड्याची माळ आणि कवड्याची टोपी बंधू राजाच्या गळ्यामध्ये संबळ अडकवलेला आहे पेटलेली मशाल घेऊन तानाजी शलर मामा बरोबर आहे आणि तानाजी किल्ले कोंढाण्याच्या पायथ्याला कोळीवाड्यावर येत आहे कोळीवाड्यावर भरगच्च असणारा कोळी समाज दुसऱ्या मुलाचं नाव विट्या या दोन मुलांना गोंधळाला पाहतात ते खंडोजी नायकाकडे धावले पळत गेलेले आणि काय म्हणत नाईक ओ नाईक गोंधळी आल्यात गोंधळी समलंग भमलंग वाजवायचं बरोबर घेऊन आलेले आपल्या कोळीवाड्यावरच खंडोजी नाईक म्हणत आहे आई जगदंबे आम्हाला वाटलं तुझा जागर करावा पण गोंधळी मिळालाच नव्हता पण आज अष्टमीची रात्र तुझ्या गोंधळासाठी तू तुझ्या गोंधळाला या कोळीवाड्यावर पाठवलंस बघाव कसा गोंधळ आहे ते बघाव काय करतो ते आणि म्हणून खंडोजी नाईक गोंधळाकडे पळत आलेले गोंधळ्याला पाहतात खंडोजी नाईकाने हात जोडले राम राम गोंधळी बाबा राम राम कुठून आलात तुळजापूरहून निघाला होता कुठं निघालो होतो तळ कोकणामध्ये रात्र जास्त झाली म्हणून आलो कोळीवाड्यावर मुक्कामाला
मग गोंधळ सादर कराल. अहो काय विचार तर अहो दिली संधी तर घालू ना गोंधळ, करू ना सादर गोंधळ. आणि कोळी म्हणत आहे गोंधळ सादर करा. हा म्हणताच कोळीवाड्यावर वार्ता पसरलेली आहे. गोंधळ आहे, गोंधळ आहे. गोंधळाच्या पद्धतीने चौक भरला गेला. गोंधळाच्या पद्धतीने गोंधळाने चौक भरला. आणि गोंधळानं सर्वांनी ताटवर हात करा. एकदा सांगतो, एकदा भगिनी वर्ग असेल, भगिन तर नसेल समजून घ्या, त्याने हात खाली ठेवले चालेल. जे पुरुष असेल त्याने ताटवर हात करा. कारण आमच्या विद्यार्थिनी आहेत, बोलता बोलता शब्द जातो. पण सर्व शिवभक्तांनी ताटवर हात करा. आणि या गोंधळाच्या ठेक्यावर आपण टाळी वाजवा. उठा गोंधळ घातला गेला. गोंधळ सादर करत असताना लोक गोंधळात झोपलेले पाहिले आणि झोपणाऱ्या कोळ्याला उद्देशून तानाजी काय म्हणत आहे, कशी झोप लागली मर्दाला, बापरे
असताना तिला काय दिसत आहे? भयानक काळ. जबडा पसरून बसला होता. कराळ इकराळ भूक त्यानं धरलं होतं. हा काळ माझ्या मालकाला खाणार आहे. माझ्या मालकाला खाणार आहे. माझ्या तानालाच खाणार आहे. ती परत आली. परत येणाऱ्या यशवंतीला तानाजीला पाहिलं. यशवंती काय परत आलीस? काळ दिसला म्हणून आली. पाठीमागं फिर. मालकाचा करारी आवाज ऐकताच ते मुक्काबराने तसाच गडावर गेलं. यशवंतीने काम बंद केलेलं लक्षात येतात. एक हलकासा मावळा गडावर गेलेला आहे. दोर धडाला बांधला गेला आणि म्हणून त्या माणसाचं नाव आहे घोरपडे. आडनाव घोरपडे. तो कडा चढत होता म्हणून त्याचं नाव घोरपडे पडलं होतं. कडा चढून तो वर आला. त्याला धडाला दोर बांधला. दोराला हसरा देतात. तानाजीला दोराला खालून हसरा दिला. मावळे गडावर जातास तो दोर कडीच्या कपाराला घासू लागला. दोर घासत असताना कर 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 आवाज देत होता. पण तो पाऊस आल्यामुळं तो झिजला होता. घासत असताना तो दोर तुटला गेला आणि दोराला लटकलेले 60 मावळे दरीत कोसळून खाली झाले. तानाजीला आवाज सूर्याजी. गडाचा दोर तुटला म्हणून थांबून कल्याण दरवाजाच्या बाजूला चल. अरे कोणी तुला सहाय्य करतील. आम्ही गडावर हल्ला करत आहोत. हर हर. गडावर आमचे माणसं किती आहे? आमचे माणसं 300. यवनाची फौज 1800. तुम्ही म्हणाल का हो शाहीर हे गणित कसं सोडणार? 300 ऐवजी 1800 मध्ये लढाई कशी होणार? पण एक माणूस 4 माणसाला भारी होता. कचकून खाल्लं होतं आणि दचकून झोपले होते. काही गोरत होते. काही कणत होते. आता इथे विद्यार्थी एका ठिकाणी झोपले. काही कंतात. काही झोपणं पडले ते रडतात. काही कणत होते. काही घोरत होते. एकदम गडावर गर्जना झाली. आणि इकडे काय घडलं? बेभान झाला नव्हता भान. त्याला धुंद वेगळी होती. मी है तो हम है तो कोई नहीं है. कौन आता है? मेरा नाम उदय सिंह राठौड़ था. मैंने बहुत पराक्रम किया इसलिए मैं उदय भान बन गया.
अभी कौन टकराएंगे मेरे सामने, कौन टिकेगा? हे बाबा बेभान झाला होता, पण इकडे काय घडलं? काही दारू पिले होते, काही गुंग झाले होते, काही नाच गाण्यामध्ये गुंग झालेले, काही राजपूत आहे, काही सैनिक आहे, ते नाच गाण्यामध्ये गुंग होत आहे, गुंग होत आहे. आणि ते रंग उधळत काय म्हणत आहे? तिलकाला रे त्या नशेत धुंद होऊन, धुंद नशा धुंद शराबी. इथं काही कोणाला व्यसन नसल, कारण इथं दुधलेल्या तांदूळ सारखे स्वच्छ विद्यार्थी आहे. कॉलेज कुमार ज्ञानाचा मिनार विश्वचिंतनार असावा. त्या तिथलं सांगतो, तिथलं बेधुंद झाले होते, बेधुंद झाले होते, बेधुंद नशा. आणि त्या नशेत ते काय म्हणत होते? तिलक गाला रे. का रे बाबा, तुला वाटलं का मी टाकली का? अरे तिथलं सांगतोय, तिलक गाला रे काला, गोरे मुकड़े का है रंग. इकडं मध्यरात्रीमध्ये उदय भाण्यानं टाकून घेतलेले आणि तो कमाल कुमारी का येत आहे. तुम हो कमाल कुमारी, डर लगता है, डरो मत. या कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा. मैंने सुना है गोपाल कृष्ण ने द्रौपदी को बचावा, या कोई कृष्ण नहीं आएगा. कौन आता है हमारे सामने, किसी की हिम्मत बचाने वाला? या कोई नहीं आएगा. मेरा नाम सुना है उदय भान. या कोई नहीं आएगा. अरे तुझा पाव भदरा, रक्ताची भरलेली तलवार ह्या भयानक माणसाला बातात उदय भानाची उतरली. तुझ्या मालिक हे सैतान काशाया, या तुटलेल्या कड्यातून कोण असेल, कोण असेल, कोण असेल? हो 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 हो, मला आठवलं, मला आठवलं. कोण? तो ताना तर नसेल? हो, तानाजीच आहे. कुठून आलात? या समोरच्या तुटलेल्या कड्यातून, या मूर्तीच्या कड्यातून, मूर्तीच्या कड्यातून येणारा वीर ताना. हो 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 ताना, प्रथम तर तुझं नाव ऐकलं. ये समोर, तुला मुद्रा करतो आणि हा घर तुला दिलास. तू माझा किल्लेदार, मी तुझा सेवक. पण एका अट्टीवर एकच अट माझी आहे, सोड शिवाजी राजाला आणि मी मोठ्या दिल्ली साम्राज्याला. अरे दिल्लीचं साम्राज्य मोठं आहे, मानानं लागशील. छोट्या स्वराज्यात काय करतो? हे उद्या कुत्र्याला तुकडा टाकल्यावर कुत्रा गोंडग होतो. अरे आया बहिणीचं रक्षण करणारा राजा, पर स्त्री
फडकान झेंडा हे उद्या त्या राजाला सोडायचं आणि तुझ्या बादशाला मिळायचं. मी काय कुत्रा आहे काय? अरे आज भगव्या झेंड्याचा शिपाई असा हिम्मत न बोलगटो न मनगट डाव्या उजव्या करती मार उदय भाण्याची संशय तानाजीच्या उजवी बसून तर बेंबीपर्यंत घुसल्या गेली. तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला. उदय भाण्यानं रक्ताच्या तवळ्यात कोसळलेल्या तानाला उदय भाण्याला लात मारली. मरगट्टे उठ, हमसे टकराता है. तो का धावत हसून जातो एवढ्यात पाठीमागून आवाज आला, ये वडिया वगळीच्या उलादी. अरे पाठीमागे बघ, ये वडिया वगळीच्या उलादी. रक्ताच्या थवळ्यात कोसळलेल्या माझ्या पोराला लात मारून चाललास तुकडे हिजड्या. थांब, ये तो बुड्ढा है. कितना बड़ा आवाज है. ये तो थरथरनारा बुड्ढा है. तू तर बुड्ढा है. हे उद्या अरे बुड्ढा झाला म्हणून काय झालं? म्हाताऱ्याचं हाड त्याचं खैराचं झाड. अरे समोर येऊन बघा आता, गाडीन तुझा याड. ये समोर. पोराला लात मारून पळत होतास काय? बघ जरा आता, मुलासाठी बाप काय करतो ते. मामाने मारलं उठाणारा.
माझ्या पोराला लात मारून पळत होतास काय? मी तुला जीवन